पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। वास्तविक पाहता लोकप्रतिनिधीला फक्त 1 मे रोजीच ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत असतात। इतर वेळी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तहसीलदार जास्तीत ध्वज फडकला जातो। त्यामुळे ते उमेश पाटलांना माहीत नसेल की लोकप्रतिनिधी फक्त 1 मेला ध्वज फडकवतात। त्यामुळे ते अपप्रचार करण्याच्या दृष्टीने त्यांनी एक केलेलं आहे की बाबा आपण आमदारांना ध्वज फडकून द्यायचा नाही किंवा आमदार त्या दिवशी नाही आले। कारण वास्तविक मी 26 जानेवारी 15 ऑगस्टला कधीही मोहोळच्या तहसील कार्यालयामध्ये येत नाही। 1 मेला मी हमेशा येत असतो, ध्वज फडकत असतो। त्यामुळे 15 ऑगस्टचा ध्वजचा काय विषय येऊ शकत नाही। आपल्याला सांगतो की पाठीमागे फेब्रुवारी महिन्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे अनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते। आल्यानंतर त्यांनी सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण नगरपालिका नगरपंचायत या ठिकाणी गतिमान सरकार किंवा गतिमान कामं करण्याच्या दृष्टीने आपण नगरपालिका असतील किंवा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण एक अपर तहसीलदारची निर्मिती करणार आहोत महाराष्ट्रभर। त्याच वेळेस मालकांनी मागणी केली आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यावेळेस डिक्लेअर करून टाकलं की मी येणाऱ्या कालावधीमध्ये अनगरला अपर तहसील कार्यालय देतो। त्याचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी नगरपंचायत आहे। जर नगरपंचायत इतर ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं। आता प्रचार असा केला जातो की कुरुलला, कामतीला, बेगमपूरला व्हायला पाहिजे, काहीच हरकत नाही। पण मी माझ्या संसद विवेकबुद्धीला पटवून घेतलं की बाबा अनगर या ठिकाणी नगरपंचायत झालेली आहे, त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होत आहे, त्याच्यानंतर तिथं दुय्यम निबंधक ऑफिस झाले, कारखाना आहे, एक शहराच्या दृष्टीने भाग वाढायला लागलेला आहे। त्या ठिकाणी एक अपर तहसीलदार असं वाटलं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं। जर उद्या पाठीमागे आपल्या 2-3 दिवसापूर्वी आपल्या नवीन खासदार प्रणिताई शिंदे आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे म्हणले कुरुल, कामती आणि बेगमपूरला व्हायला पाहिजे, काय हरकत नाही। हे विशेष बाब म्हणूनच आपण केलेलं आहे। हे कार्यालय मंजूर करत असताना भारतीय जनता पक्षाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, अर्थमंत्री म्हणून अजितदादा आहेत आणि विशेष बाब देण्याचा अधिकार पूर्ण मुख्यमंत्र्याला आहे। यांनी आपल्याला मंजूर केलेले। हीच काम मुंडे साहेब, महाडिक साहेबांनी आणि प्रणिती शिंदेंनी करावं। त्यांना मी स्थानिक आमदार यांना त्यांनी पाहिजे त्या ठिकाणी त्यांना शिफारस दिली किंवा मी त्यांच्या बरोबरीने राहील। मला का नको वाटतंय का कुरुल कामती माझ्याच मतदारसंघातील आहे। परंतु एक प्रश्न असा पडतो की विरोधासाठी विरोध किती करावा। जर कुरुल कामतीला तुम्हाला हे कार्यालय झालं तर चांगलं वाटतंय, अनगरा नकोय। मग जर कुरुल कामतीला कार्यालय झालं तरी मोहोळच्या बाजारपेठेवर परिणाम होणार नाही का? मोहोळचे दुकानदार बंद पडणार नाहीत का? राजन पाटील किंवा आम्हाला स्थानिक आमदारांना विरोध करण्याच्या उद्देशानेच तुमची ही फक्त भूमिका आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही। तुम्हाला सांगतो अनगरला अपर तहसील कार्यालय केलं, परंतु तुम्ही मोहोळसाठी काय केलं म्हणून तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी मोहोळचा ग्रामीण भाग म्हणजे ग्रामपंचायत 15-16 ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं, परंतु विकास कुठला झालेला नव्हता। आपण पाठीमागील कालावधीमध्ये 45 कोटीची पाणीपुरवठा योजना आपण त्या ठिकाणी चालू केली। 15 दिवसापूर्वी 130 कोटी रुपयाची भूमिगत गटर योजना मंजूर केली। मोहोळच्या तहसील कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी आपण 25 कोटी रुपये मंजूर केले। आठवडे बाजारासाठी 5 कोटी रुपये आपण मंजूर केले। पोलीस स्टेशनसाठी 5 कोटी मंजूर केले। क्रीडा संकुलासाठी आपण 5 कोटी रुपये मंजूर केले। नागनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण 95 लाख रुपये पर्यटनामधून आणि 2,57,00,000 रुपये नगरोत्थानमधून असे 3.5 कोटी रुपयाचा आपण निधी मंजूर केला। असे वेगवेगळी कामं आपण या ठिकाणी करत आहोत। फक्त अनगरला विकास असा विषय नाही, अनगरच्या 10 पट आपण मोहोळमध्ये विकास करतोय। दुय्यम निबंधक करण्यासाठी आपण 1,86,00,000 रुपये आपण मंजूर केले। अशा पद्धतीने आपण मोहोळ शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करतोय। त्यावेळेस माझ्याकडे कुठला विरोधक नव्हता आला की बाबा तुम्ही हे काम करा, हे सांगा, ते करा। मी माझ्या मनाने केलेलं, त्याच्यातील एक भाग हा अनगर आहे। अनगर एक नगरपंचायत आहे, त्या ठिकाणी अपर तहसीलदार व्हावा अशी आमची इच्छा, तुमची आमची, त्या ठिकाणी आम्ही केलंय। परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, महाडिक साहेब आणि शिंदे मॅडमनी दोघांनी कुरुल, कामती किंवा बेगमपूर या ठिकाणी कार्यालय फक्त विरोधासाठी विरोध न करता मन लावून त्यांनी विशेष बाब म्हणून मंजूर करावं। स्थानिक आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी असेल। तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।